मालेगावच्या उपनगरातील डोंगरपाडा या शांत धुरकट सकाळी झाकलेल्या गावानं कधीही कल्पना न केलेली उलथापालथ जेव्हा सुरू झाली तेव्हा कुणालाच जाणवत नव्हते की हा प्रसंग केवळ एका गुन्ह्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण गावाचा स्वभाव, लोकांचे संबंध, राजकारण, पोलीस व्यवस्था आणि कुटुंबातील तडा उघड करून ठेवणार आहे. कारण घटना जरी एका छोट्या कुटुंबातील दुःखद प्रसंगापासून सुरू झाली तरी त्याचे पडसाद जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते मुंबईतील मीडिया स्टुडिओपर्यंत पोहोचले. आणि यामागे केवळ एका गुन्ह्याचे रहस्य नव्हते, तर इतके खोलवर रुजलेले सत्य होते की ते ऐकल्यावर संपूर्ण राज्याला धक्का बसेल. डोंगरपाड्यातील शेख कुटुंबाच्या 3 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी गावात पसरताच स्तब्ध शांतता पसरली. कारण गावात मुलांवर अत्याचारासारखी घटना कोणी ऐकली नव्हती. आणि जेव्हा मुलीची आई मीनाबाई शेख थरथरत पोलिसांना सांगत होती की ती मुलगी अंगणात खेळत होती आणि अचानक ती दिसेनाशी झाली, तेव्हा गावातील प्रत्येक कुटुंबात भीतीनं गारठा पसरला होता. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि काही तासांनंतर मुलीचा मृतदेह गावाच्या बाहेर असलेल्या तुटलेल्या विहिरीजवळ मिळाला, ज्यामुळे गावात रडारड, संताप आणि संशयाच्या सुनामीसारखी परिस्थिती निर्माण झाली. आणि मुलांच्या सुरक्षिततेबद्दल अनेक प्रश्न जोरात उमटू लागले. सुरुवातीला गावकऱ्यांनी संशय रमेश वाघमारे या युवकावर नेला, जो जवळच्या घरात राहणारा आणि थोडासा एकलकोंडा म्हणून ओळखला जाणारा होता. आणि लोकांच्या नजरेत विचित्र वाटणाऱ्या व्यक्तींवर संशय नेहमीच लवकर जातो. त्यामुळे कोणतेही ठोस पुरावे नसतानाही गावातील राग, अफवा आणि भीतीने रमेशला पहिला आरोपी बनवले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गावात घोषणा सुरू झाल्या की नराधमाला शिक्षा हवी, फाशी द्या. आणि सोशल मीडियावरही लोकांनी त्याला दोषी ठरवायला सुरुवात केली. परंतु त्याच वेळी काही जण शांतपणे म्हणत होते की गावात काहीतरी वेगळेच आहे. ही गोष्ट वरून जितकी दिसते तितकी सरळ नाही. पुढील 2 दिवसात पोलिसांनी जमा केलेले पुरावे, शेजाऱ्यांचे जबाब, लोकेशन रिपोर्ट आणि मोबाईलचे डेटा एकत्र करून तपासाची पहिली दिशा आखली. आणि या तपासात पहिला मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा फॉरेन्सिक टीमने सांगितले की मुलीच्या मृत्यूच्या आधी रमेश त्या परिसरात नव्हताच. त्याचा फोन आणि लोकेशन दोन्ही गावाच्या दुसऱ्या बाजूला होते आणि त्याने सांगितलेले वेळापत्रक अगदी तंतोतंत जुळले. पोलिसांनी गुपचूप पुन्हा चौकशी केली आणि तेव्हा अधिकाऱ्यांना जाणवले की रमेश जरी एकलकोंडा असला तरी त्याच्याकडून ही घटना घडल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याची सुटका केली. पण ही सुटका गावाला रागाच्या लाटेत ढकलून गेली. कारण लोकांना वाटले की पोलिसांनी पैशाच्या किंवा राजकीय दडपणाच्या बदल्यात आरोपीला मुक्त केले. त्या दिवशी संध्याकाळी गावात मोठा जमाव जमला आणि पोलिसांवर नारेबाजी व दगडफेक झाली. महिलांनी मेणबत्त्या पेटवत न्याय हवा अशी मागणी केली आणि वातावरण दंगल सदृश्य झाले. या गोंधळात मुलीच्या वडिलांनी, सलीम शेखने, कॅमेरासमोर रडत सांगितले की तो निष्पाप आहे. त्याच्या मुलीचे अशा प्रकारे निधन झाल्याने तो पूर्णपणे तुटला आहे. आणि त्याचा आवाज ऐकून अनेक लोकांच्या डोळ्यात पाणी आले. तर काही लोकांनी त्याला मिठी मारून धीर दिला. पण गावात एकच प्रश्न फिरू लागला. जर रमेश निर्दोष असेल तर मग खरा गुन्हेगार कोण? पोलिसांना जबरदस्त दडपणाखाली तपास सुरू ठेवावा लागला. आणि त्यांना जाणवले की मुलीच्या वडिलांच्या जबाबात खूप विसंगती होती. त्याने सांगितले की तो मुलगी हरवली तेव्हा घरी नव्हता, पण शेजारच्या CCTVमध्ये त्याचा सावलीसारखा आकृती दिसत होता. त्याने सांगितले की मुलगी खेळत असताना तो शेतात होता, पण त्याच्या पायांवर ताजे मातीचे डाग दिसत नव्हते. आणि सर्वात आश्चर्यकारक म्हणजे मुलगी हरवल्याच्या काही मिनिटांपूर्वी त्याचे मोबाईल लोकेशन त्या विहिरीजवळ आढळले. तपास अधिकाऱ्यांनी हे सर्व पाहून त्याला चौकशीसाठी बोलावले आणि त्याचे वर्तन अत्यंत घाबरलेले, चंचल आणि विस्कटलेले दिसले. शेवटी एका दीर्घ चौकशीत तो कोसळला आणि काहीतरी सांगणार होता. तेवढ्यात त्याच्या वकिलाने हस्तक्षेप केला आणि चौकशी थांबवली. पण तपास टीमने नोंदवले की त्या क्षणी सलीमचा चेहरा पूर्णतः भीतीने ग्रस्त होता.
जणू त्याच्याकडे काहीतरी मोठे गुपित दडलेले होते. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याला अटक केली आणि ही बातमी बाहेर येताच गावात प्रचंड खळबळ उडाली. लोक म्हणत होते, खराच बापच दोषी? पोलीस खोटं सांगत आहेत. आई काय सांगतीये? मुलीची आई मीनाबाई पोलीस स्टेशनसमोर कोसळली आणि म्हणाली की तिचा नवरा कधीच आपल्या मुलीसोबत काही वाईट करू शकत नाही. या भावनिक अवस्थेमुळे गावातील काही लोक पुन्हा बापाच्या बाजूने उभे राहू लागले. पण पोलिसांनी सांगितले की सर्व पुरावे त्याच्याकडेच बोट दाखवत आहेत. तपासाचा ताण वाढत होता. राजकीय नेते गावात पोहोचू लागले. काहींनी पोलिसांवर आरोप केले, तर काहींनी कठोर कारवाईची मागणी केली. सोशल मीडियावरही वातावरण भडकत चालले होते. काही लोक पोलिसांना हत्यारा पकडू न शकणारे भेकड म्हणत होते, तर काही बापाला फाशी द्या असे लिहित होते. अशातच तपासाला एक अनपेक्षित वळण मिळाले. कारण मुलीच्या घराजवळील एका कोपऱ्यात पोलिसांना एक जुनी, धूळ भरलेली वही मिळाली, जी पहिल्यांदा कुणाचे लक्ष वेधून घेत नव्हती. पण जेव्हा ती वही उघडली गेली तेव्हा पहिल्या पानावर मुलीची आई मीनाबाईने हाताने लिहिलेली काही वाक्ये मिळाली. त्याला राग येतो तेव्हा घर हादरतं. मुलगी शांत बसली नाही तर तो जोरात ओरडतो. काहीतरी घडणार आहे अशी भीती वाटते. या वहीतील शब्दांनी तपास अधिकाऱ्यांना आणखी मोठ्या धक्क्यात टाकले. आता प्रश्न हा नव्हता की गुन्हा कोणी केला, तर प्रश्न होता की आई सतत भीतीत का होती. घरात नेमके काय घडत होते? तपास अधिकाऱ्यांनी मीनाबाईला वेगळ्या खोलीत बसवून शांतपणे विचारले. तेव्हा ती दीर्घ शांततेनंतर रडत रडत म्हणाली की तिचा नवरा तिला अनेक वेळा मारहाण करत असे. त्याला रागाचे झटके येत आणि तो काहीही नजरेसमोर आले की रागानं वेडा व्हायचा. पण मुलीशी त्यानं काही केलंय असा तिचा विश्वास नव्हता. पोलिसांनी या निवेदनाला पुरावा म्हणून घेतले, पण गुन्ह्याचे स्पष्ट कारण अजूनही स्पष्ट नव्हते. या सर्वांमध्ये गावातील दबाव, मीडिया आणि राजकारण इतके वाढले की तपास अधिकाऱ्यांना मुंबईतील विशेष पथकाची मदत घ्यावी लागली. त्यांनी क्राईम सीन पुन्हा तपासला. मातीच्या नमुन्यांपासून ते कपड्यांच्या तंतूपर्यंत सर्व काही पुन्हा चाचणीसाठी पाठवले. या तपासाचा निकाल आला तो दिवस गावासाठी ऐतिहासिक ठरला. कारण मातीच्या नमुन्यांवरून स्पष्ट झाले की मुलीच्या कपड्यांवर लागलेली माती ही विहिरीजवळील नव्हती. याचा अर्थ मुलीचा मृतदेह दुसरीकडे मारून नंतर विहिरीजवळ आणला गेला होता. ही माहिती येताच पोलिसांनी सलीमला पुन्हा चौकशीसाठी घेतले आणि यावेळी त्याची अवस्था विचित्र होती. तो सतत काहीतरी टोलवत होता, डोळे टाळत होता आणि पोलिसांवर उलट आरोप करत होता. पण तपासाची दिशा बदलणारा सर्वात मोठा पुरावा तेव्हा मिळाला जेव्हा घरातल्या एका जुने गादीच्या आड सापडलेल्या छोट्या USB ड्राईव्हमध्ये एक आवाजाची रेकॉर्डिंग फाईल होती. या फाईलमध्ये मुलगी रडत असल्याचा आवाज नव्हता, ना कोणताही हिंसक आवाज, पण त्यात एक संवाद होता जो गावाचा चेहरा बदलणारा ठरला. फाईलमध्ये मुलीची आई मीनाबाई आपल्या पतीला म्हणत होती, तुला हे करू नको सांगितलं होतं, हे कुणाला कळलं तर आपला सर्वनाश होईल. आणि त्यावर सलीम म्हणत होता, शांत बस, मी सांभाळतो, कुणालाच करू नये की काय खरं झालंय. या फाईलने गाव थक्क झाले. पण या संवादात आश्चर्य म्हणजे मुलीचा उल्लेख नव्हता. याचा अर्थ प्रकरण काहीतरी वेगळ्याशी संबंधित होते. याच दरम्यान तपास टीमने आणखी मोठी गोष्ट उघड केली. गावातील सर्वात श्रीमंत जमीनदार शब्बीर पठाण यांनी 2 महिन्यांपूर्वी सलीमला मोठी रक्कम दिली होती आणि पैसे देण्याचे कारण घर बांधकाम सांगितले होते. पण प्रत्यक्षात त्या पैशाचा कोणताही वापर झाला नव्हता. चौकशीत कळले की सलीम आणि शब्बीर यांच्यात काही गुप्त व्यवहार चालू होता आणि दोघांमध्ये गेल्या आठवड्यात मोठी भांडण झाली होती. पोलिसांनी शब्बीरला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने थरथरत कबूल केलं की सलीम त्याच्याकडून काहीतरी पाहिल्याचा धमकी देत पैसे मागत होता. पण काय पाहिले होते तो सांगायला तयार नव्हता. इथेच तपासाने अंतिम, धक्कादायक, थरकाप उडवणारा वळण घेतले.
कारण पोलिसांनी शब्बीरच्या घरातील CCTVमधून एक फुटेज मिळवले, ज्याचा केसशी थेट संबंध लागला. या फुटेजमध्ये सलीम एका रात्री शब्बीरच्या शेतात चोरी करताना दिसला आणि त्या रात्री शेतात एक मालवाहू ट्रक येऊन काही बेकायदेशीर वस्तू उतरवत होता आणि या तस्करीचा पुरावा सलीमकडे होता. शब्बीरने त्याला धमकावले आणि दोघांमध्ये पैशांवरून मोठा वाद झाला. त्या वादाच्या रात्रीच सलीम घरात विचलित अवस्थेत आला होता आणि त्या रात्री मुलगी हरवली. तपास टीमनं अखेर निष्कर्ष काढला की मुलीचा मृत्यू हा तस्करीच्या पुराव्याशी संबंधित भांडणाचा दुष्परिणाम होता. सलीम आणि मीनाबाई दोघेही त्या रात्रीच्या भांडणामुळे मानसिक तणावात होते आणि मुलगी रडत असताना सलीमचा राग अनियंत्रित झाला. त्यानं उद्देशाने नव्हे पण रागाच्या भरात तिला ढकलले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. हे कुणालाही मान्य न करणारे पण पुराव्यांनी सिद्ध झालेले कठोर सत्य होते. पण सर्वात मोठा ट्विस्ट शेवटच्या क्षणी आला. मीनाबाईनं कबूल केले की मुलगी मेलेली पाहून तिनेच सुचवले की मृतदेह विहिरीजवळ ठेवला तर सगळ्यांचे लक्ष रमेशकडे जाई, कारण तो गावातल्या लोकांना आधीपासून संशयास्पद वाटत असे. म्हणजे गावानं ज्याला नराधम म्हटलं तो पूर्णपणे निरपराध होता. ज्याला बाप निर्दोष म्हटलं तोच खरा गुन्हेगार होता. आणि ज्याला आई दुःखी म्हणत लोकांनी आधार दिला तीच सर्वात मोठा पुरावा लपवणारी. प्रकरणाचा निकाल वाचताना न्यायालयात शांतता पसरली होती आणि न्यायाधीशांनी शेवटी एक वाक्य उच्चारले, कधीकधी गुन्हा इतका मोठा नसतो जितकी त्याच्या मागे लपवलेली माणसांची काळी सावली असते. गावानं पहिल्यांदा जाणले की सत्य हे कधीच सरळ रेषेसारखे नसते. ते एक भूलभुलैयासारखे असते, ज्यात पाय ठेवणारा प्रत्येक जण हरवू शकतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.